एअरपोर्ट अथॉरिटीची जमीन आहे, ती जागा आहे. अनेक वर्ष ती जागा केंद्र सरकारची आहे, महाराष्ट्र सरकारची आहे. ती एअरपोर्ट अथॉरिटीची जमीन सुद्धा गौतम अडाणीला देण्यासंदर्भात महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार विचार करत आहे. हा काय बाळासाहेब ठाकरेंचा विचार आहे का? जे मिस्टर फडणवीस जे सांगतायत आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारानं राज्य करू. हा, मला बाळासाहेब ठाकरे माहिती आहेत का? कधी समजून घेतलेत का? ते त्याच्या बाजूला दुसरे होते. हा, काय त्यांना बाळासाहेब ठाकरे माहिती आहे? मुंबई विकायला काढल्या, जसं काल राहुल गांधी म्हटले देश विकायला काढलाय, भारत माता विकायला काढलेली आहे, तशी ही मुंबादेवीची, मुंबई मराठी माणसाची मुंबई ह्या लोकांनी विकायला काढलेली आहे. आणि आमचे नगरसेवक विरोधी पक्षात जरी असले तरी फडणवीस, मोदी आणि शहांचा आणि अडाणीचा मुंबई विकण्याचा डाव उधळून लावल्याशिवाय राहणार नाही. माझं लक्ष आहे एअरपोर्ट अथॉरिटीच्या जमिनीवर. काल दिल्लीमध्ये मी सगळी माहिती घेतली त्या संदर्भात. केंद्र सरकारच्या, महाराष्ट्र सरकारच्या जमिनी तुम्ही अशा प्रकारे एका उद्योगपतीच्या घशात घालताय का? कोणाच्या भीतीपोटी का? तुमची पण नावं आलेत एफिस्टन फाईलमध्ये म्हणून घाबरून जमिनी देत आहे. लक्ष आहे आमचं. भीतीचा उल्लेख केला तर काल कोश्यारीने असं म्हटलं आहे की राज ठाकरे बहुधा जास्त मोदींना. अरे त्याला नीट धोतर नेसता येत नाही रे, तो काय आम्हाला अक्कल शिकवतो? हा, त्याला नीट धोतर नेसता येत नाही स्वतःच. बघा ना तुम्ही त्याच्या समोर, बघा तुम्ही त्याला एकदा, त्याचं धोतर कसं असतं ते. जो स्वतः धोतर नीट नेसू शकत नाही तो ठाकरेंना सांगतोय आम्हाला मोदीला घाबरू नका. मोदीला कोण घाबरत आहे? काल राहुल गांधीने सांगितलं ना, डोळ्यात डोळे घालून बोलण्याची हिंमत नाही नरेंद्र मोदीच्या आणि अमित शहाच्या. गांधींचं भाषण सुरू असताना प्रधानमंत्री आणि अमित शहाने पार्लमेंटमधून पलायन केलं. ते आम्हाला सांगतात भीती. हातामध्ये तुमच्या सत्ता आणि एजन्सीज म्हणून तुम्ही आम्हाला सांगता काय धोतर नेसायला शिका नीट. आणि मग इथे महाराष्ट्रातून आम्हाला अक्कल शिव. एक नंबरचा लफंगा माणूस आहे तो. बोला हे घ्यायचं, लफंगा काढायचा नाही. आणि त्याला पद्मभूषण दिलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा, महात्मा फुल्यांचा अपमान करणारा हा माणूस, त्याला भारतीय जनता पक्षानं पद्मभूषण दिलं. हा बाळासाहेब ठाकरेंचा विचार नाही आहे मिस्टर फडणवीस, लक्षात घ्या. जोड्याने मारलं असतं त्याला पद्मभूषण देणाऱ्यांना बाळासाहेबांनी. चला हो गया हिंदी में. चांगला महत्वाचा, फार महत्वाचा विषय, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. चंद्रपूरच्या नगरसेवकांना मी कालही सांगितलं आहे, ह्याच्यामध्ये काँग्रेस पक्षानं अधिक गंभीरतेने चर्चा करणं गरजेचं होतं शिवसेनेच्या आमच्या नगरसेवकांशी, त्या गटाशी. त्यांच्यामध्ये वंचितचेही काही लोक होते, काही अपक्ष होते. पण दुर्दैवानं काँग्रेस पक्षांच्या तिथे दोन गट आहेत, दोघांनी वेगवेगळं रजिस्ट्रेशन केलं असेल, आपण पाहिलं असेल. काँग्रेस पक्षाच्या दोन गटामध्ये एकवाक्यता शेवटपर्यंत होत नव्हती, झाली नाही. आम्ही त्या संदर्भात वरिष्ठांशी बोललो. खासदार श्रीमती धानोरकरांशीही बोलणं झालं, विजय वडेट्टीवारांशी बोलणं झालं. तरीही जर त्या दोघांमधलंच मिटत नाही, अशा वेळेला स्थानिक राजकारणामध्ये काय उलथापालथ झाली आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला, महापौर पद वगैरे दिलंय. त्या संदर्भात स्वतः उद्धव ठाकरे लक्ष घालतायत स्वतः. कदाचित 1-2 दिवसात त्या लोकांना इथे मुंबईत पाचारण केलं जाईल आणि त्यानंतरची पुढली खबर मी तुम्हाला देईन. पण एक सांगतो मी तुम्हाला, माननीय उद्धवजींचं परत एकदा सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला मदत करण्याची भूमिका त्यांची नव्हती आणि आजही नाही. ज्या भारतीय जनता पक्षानं बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला, चिन्ह चोरायला मदत केली, अशा चोरांना पाठिंबा देऊन कुठेही सत्तेवर आणू नका, हे त्यांचे स्पष्ट आदेश चंद्रपूरसाठी होती. या उपर जर कोणी सुपर उद्धव ठाकरे झाले असतील तर मला माहित नाही. सुपर उद्धव ठाकरे वरुण सरदेसाई आहेत का? कारण गिरे नाही, या
प्रतिक्रियेत असं म्हणता आहे मला की गिरे- आम्ही संपर्कात होतो वरुण सरदेसाईंच्या, त्यांनी सांगितलं तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घ्या. नाही, त्यामुळे देखो, वरुण सरदेसाई योग्य वाटेल हे तो सीएम निर्णय उद्धव ठाकरे आहेत का? नाही. उद्धव ठाकरे एकच आहे. जसे बाळासाहेब ठाकरे एक, तसे उद्धव ठाकरे एक आहे. मी स्वतः उद्धव ठाकरेंचे आदेश मानतो. मी किती मोठा झालो तरी एखादी गोष्ट जरी मला मनाला पटली नाही, पण जेव्हा माझे पक्षप्रमुख मला सांगतात की संजय आपल्याला हे करायचं आहे, पुढे न्यायचं आहे, तेव्हा मी त्या संदर्भात कधीही वाद घालत नाही आणि त्यांचा आदेश जो आहे तो पाळतो. सत्ता वगैरे किंवा पद वगैरे त्याच्यापुढे काय नाही, ही मी घेतलेली आमच्यासारख्या असंख्य लोकांनी पाळलेली शिस्त आहे या पक्षामध्ये. जर सत्ता ही मोठी असेल, कोणाला वाटत असेल आपल्या विचारांपेक्षा, तर मी त्यांना इथून